श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सध्या बेल्लेगावचा शादीखाना हा वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे चर्चेत येऊ लागला आहे. तसे शादीखाना चर्चेत येण्यामागं जे कोणी आहेत त्यातले एक घटक म्हटले तर हे शंकरराव शिंदे. शंकरराव शिंदेंमुळे शादीखाना चर्चेत आहे. तो कोणत्या कारणाने चर्चेत आहे तर शंकररावांकडून समजून घेऊ. शादीखान्याचे तक्रारदार आहात खरे, म्हणजे कागदोपत्री तक्रारदार तुम्ही करताय. आता जो एक फोन आला मग तो फोन चुकीचा होता असं प्रशासनाचं म्हणणं आहे का? तो फोन चुकीच्या पद्धतीने ज्यांनी कोणी केला तो योग्य आहे का अयोग्य, तुम्ही काय सांगाल? रात्री 12:30 वाजता जे काही शादीखान्याच्या आसपास घडलं आणि तो मेसेज प्रशासनाला गेला, प्रशासन तिथं हजर झालं, त्याबद्दल मी प्रशासनाचं प्रथम त्यांना अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की रात्रीचे 12:30 वाजता प्रशासन जागं झालं आणि त्या स्पॉटला येऊन पंचनामा करून कारवाई केली. परंतु मी एवढाही मोठा नाही की मी मंत्रालयात फोन करीन आणि मंत्रालयातून फोन करून इथं गावात काही सगळी यंत्रणा जागा होईल एवढा मी काही मोठा नाही. एक सामान्य कार्यकर्ता आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि तो कुणी जो उहापोह करण्याचा प्रयत्न केला तर प्रशासनाने ज्यांनी कुणी फोन केलेला असेल त्याला शोधावं अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण. बेल्लेगावातला जो शादीखाना आहे तो कायम वेगवेगळ्या मार्गांशी चर्चेत आहे. काल एक फोन गेला, तो चुकीचा फोन होता. आता शंकरराव शिंदेंनी त्यांचा खुलासा केला. तुम्ही तर ह्या गावचे उपसरपंच होते, त्यानंतर आता तुम्ही एक पंचायत समिती सदस्य झालात आणि ह्याच गावचे आहेत. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून, कारण गावातला हा जो विषय, हा वादाचा जो विषय आहे, हा याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? काय सांगाल शादीखाना विषय? आता शादीखान्याबद्दल बोलायचं झालं तर या गावातील मुस्लिम बांधवांची भयंकर फसवणूक झालेली आहे. त्याला कारण आहे, ज्या वेळेला तो अल्पसंख्याक विभागाकडून शादीखाना मंजूर होऊन आला तो सर्वे नंबर 49मध्ये मंजूर झाला. ती जागा त्यांची आहे, त्यांचं कब्रस्तान आहे आणि थोडीफार जागा आहे. असा तो सर्वे नंबर 49 आहे. त्यांच्या जागेत त्यांना मंजूर झाला. म्हणजे शादीखाना 49ला मंजूर झालेला आहे. आता शादीखाना किती नंबरमध्ये? मग आता तो 48मध्ये. पण त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी किंवा ज्यांनी मंजूर करून आणला त्यांनी पूर्ण शहानिशा न करता 48मध्ये बांधकाम चालू केले. शिवाय तो शादीखाना बांधण्यासाठी ज्या काही शासकीय मंजुऱ्या किंवा जे काही प्रोसिजर असती बांधण्याची ती कोणतीही राबवली नाही. ती जर पूर्णपणे राबवली असती, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा ठराव, कलेक्टरची परवानगी, त्याला येणे जागा करावा लागती, ती येणे केली असती, कलेक्टरचं परवानगी घेतली असती, ह्या सर्व प्रक्रिया नियमानुसार केल्या असत्या तर आज शादीखान्याला कोणतीही अडचण आली नसती किंवा कुठलीही शंकररावनी जी तक्रार केली अशा तक्रारी झाल्याच नसत्या किंवा त्या प्रशासनाने स्वीकारल्या देखील नसत्या. तर त्यावेळेला जे झालं ते पूर्णतः चुकीचं झालं. त्यामुळे या शादीखान्याच्या तक्रारी वाढतात आणि त्याच्यामुळे. पण राजू शेठ, आता शादीखाना 48मध्ये झाला काय किंवा 49मध्ये झाला काय? एका मुस्लिम समाजाची जी काही गैरसोय होत होती ती एका शादीखान्याच्या निमित्ताने दूर होत असेल तर हे चांगलं का वाईट? त्यांना शादीखाना हा पाहिजेच. त्यांना शादीखान्याची गरजच आहे. मुस्लिम समाजांना ते आपले बांधवच आहेत. परंतु हे करायची ज्यांनी केलं, मुस्लिम समाज हा मुळात 70 ते 80% अशिक्षित. त्यांना याची कल्पनाच नाही. हे 49मध्ये होते बांधकाम का 48मध्ये होते याची त्यांना कल्पनाच नाही. जो सुशिक्षित समाज आहे 10-20% तो इथं पुढं येत नाही. तो नोकरीला किंवा कुठं बाहेर आहे. इथं जो अशिक्षित आहे त्यांना ज्यांनी तो शादीखाना मंजूर करून आणला त्यांनी सांगायला पाहिजे होतं इथपर्यंतच आहे. आता शेवट लोकशाही आहे. शंकरराव तक्रार करतील किंवा अजून शंकररावनी नाही केली तर अजून दुसरा कोणी करीन.
शेवट शासकीय जागा आहे, त्याच्यात अतिक्रमण झाल्यावर करणारच कोणी तक्रार. आणि अनेक आहे आपल्या गावात फॉरेस्टचे अतिक्रमण आहे, त्याच्यात अनेक जणांनी तक्रारी केल्यात. अनेक वेळा ते फॉरेस्टचे लोक आले, त्यांनाही नोटिसा दिल्या. अशाच प्रकारे त्या शादीखान्याचा प्रकार झालेला आहे. तो जर 49मध्ये असता तर काहीही तक्रार झाली नसती आणि व्यवस्थित झालं असतं. समाजात बी दोन्ही समाजात बी तेढ झाला नसता किंवा यांनी असं हे चुकीचं करायची गरजच नव्हती. जे आपल्याला प्रोसिजर ठरवून दिली त्याच प्रोसिजरनी काही ग्रामपंचायतींनी चुकीची कागदपत्र पुरवली. सामाजिक ग्रामपंचायतीने चुकीची कागदपत्र पुरवली असं तुमचा आरोप आहे. ग्रामपंचायत प्रशासनात तुम्हीच होता, तुम्ही उपसरपंच होता, तुम्हीच चुकीची कागदपत्र पुरवली का? मी त्या गोष्टीला विरोध केला. ते आत्तापर्यंत बाहेर आलं नाही. आत्ता हे चुकीचं कागदपत्र आम्हाला आत्ता मागच्या हप्त्यात समजलं. कसं समजलं ते शंकररावनी माहितीच्या अधिकारात PWD जिल्हा परिषद उत्तर विभाग यांच्याकडून सगळी मागून घेतली. त्यावेळेला काढलं व हे झालं कसं, यांनी परवानगी कशी दिली, तर त्याच्यात ते आमच्या निदर्शनात आलं. हे पंचायतीचा मासिक ठराव न घेता किंवा आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता किंवा न माहिती होतात ते कागदपत्र तिथं गेली. म्हणजे जे काही ग्रामपंचायतमध्ये घडत होतं, तुम्ही उपसरपंच होता, तुम्हाला काहीच माहित नाही. नाही मला नाही, कोणत्या सदस्यालाही माहिती नाही. तुम्हाला माहित नाही असं म्हणायचं नाही, ते गोष्टीचं माहिती नाही. हा जी कागद गेली शादीखान्याबद्दल ती आम्हाला माहिती नाही. राजू शेठ, तुम्ही या गावचे उपसरपंच होता. तुम्ही कारभाराच्या एका म्हणजे याच्या पूर्ण कारभार तुमच्या हातात होता. सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी असं तिघजण असताना, आता तुम्ही सत्तेत असताना, तुमच्या हातात कारभार असताना तुम्ही म्हणताय का मलाच माहीत नाही हे कसं झालं. हे आपल्या गावात एखादा मनोरुग्ण जरी असेल त्या व्यक्तीला तरी पटेल का हे तुमचा आरोप? जी काही कागदपत्र आम्हाला शंकररावांना PWDकडून भेटली त्या कागदपत्रावर कुठेही आवक जावक नंबर नाही. आणि मी जोपर्यंत कार्यकाळात होतो तोपर्यंत पंचायतीत सुद्धा त्याची कुठेही नोंद नाही. हे आपण यांना पत्र देतोय किंवा कुठल्याही सदस्याला माहिती नाही. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल आम्हाला माहितीच नाही. आमच्या परस्पर दिलेलं आहे कोणीतरी. हे सुद्धा करायला ज्यांनी काही कोणी केलं असेल हे सुद्धा त्यांनी करायला नको पाहिजे होतं. कारण याच्यामुळं तोच समाज किंवा तो शादीखाना हा पूर्णपणे अडचणीत आलेला आहे. म्हणायचंय का मग सरपंच उपसरपंच हे फक्त रबरी शिक्के आहेत का? जिथं मारला शिक्का मारला, तिथं मारला शिक्का मारला, त्यांना कारभाराचं काहीच कळत नाही असं म्हणायचं का? जी काही कागदपत्र दिलीत तिथं त्याची पंचायतीत कुठेही नोंद नाही किंवा एखाद्या मासिक मीटिंगमध्ये सुद्धा त्या विषयावर चर्चा नाही. चर्चा फक्त तक्रार झाल्याच्या नंतर झाली. हे काम बंद करा असं शंकररावनी ज्या टायमाला पहिली तक्रार केली त्यावेळेला जर काम बंद केलं असतं आणि गावांनी सामंजस्याने काही विचार केला असता तर काहीतरी त्याच्यावर तोडगा निघाला असता. परंतु हे परत बी तसंच दाबून न्यायचं प्रकरण असं करून परत बी चुकीचा कागद तिथं गेला, त्याच्यामुळे ते काम चालू राहिलं. नाही तर त्याच वेळेला त्याच्यावर तोडगा निघाला असता आणि पुढचं वातावरण काही निर्माण झालं नसतं. आता एकीकडे तुम्ही सांगताय का शादीखाना झाला पाहिजे, मुस्लिम बांधवांची समस्या सुटली पाहिजे, बरोबर आहे. आता दुसरीकडे ह्या शादीखान्याचा पुढचा प्रवास कसा राहील आता तुम्ही काय सांगा? तो पूर्णपणे चुकीचा झालेला आहे. आम्ही मासिक मीटिंगमध्ये या विषयावर चर्चा केली. शंकररावचा सुद्धा शादीखान्याला विरोध नव्हता. त्याचा फक्त 48मध्ये करण्याला विरोध होता. 49मध्ये शादीखाना बांधण्यास शंकररावचा सुद्धा विरोध नाही, पुढे लिखी नाही. गट नंबर 49मध्ये शादीखाना करण्यास विरोध शंकररावचा सुद्धा विरोध नव्हता. 48 कोणाचा आणि 49 कोणाचा आहे? 48 हा 7 बाऱ्यावर पूर्णपणे शासकीय आहे. त्याच्यात लिंगायत समाज, न्हावी समाज, चर्मकार समाज ह्या सगळ्यांसाठी मसनवाटेसाठी मसनवाटा म्हणजे आपण दफनभूमी थोडक्यात, जे खाली जमिनीच्या खाली आपण जे काही विधी करतो त्याला दफनविधी, याच्यासाठी अशी नोंद झालेली आहे त्याची पहिली.
आता गायब झाली. ती कशी झाली ती अजून कागदपत्र मिळली नाही, काढायला दिली फेरफार, ते भेटल्यावर समजेल. त्याच्यामुळं हा सगळा उद्योग वाढलेला आहे. बाकी दुसरं शादीखान्याचं कोणाचीही काही तक्रार नाही. ही जर पहिली ज्यांनी काही केलं मंजूर करून आणला आणि तो व्यवस्थित त्या 49मध्येच बांधला असता तर कुठलाही वादविवाद झालाच नसता. परंतु बरं हे सगळ्यांना विश्वासात घेऊन केला असतं तर हा प्रश्न सामंजस्याने सुटला बी असता. पण ही पत्र देताना किंवा काही करताना कुणालाही विश्वासात घेतलं नाही, कुणालाही कल्पना दिली नाही. पंचायतीच्या रेकॉर्डला कुठेही नोंद नाही. काय आहे काय ते आम्हालाही माहिती नाही. त्याच्यामुळं हा वाद झाला आहे. बाकी दुसरं या वादाला काही कारण नाही. तक्रार वादही म्हणत नाही. ही शंकररावनी तक्रार केली. ही मग आता फक्त शादीखान्याचा पुढचा प्रवास कसा राहील? शादीखाना 48मध्ये चुकून बांधला किंवा 49मध्ये बांधला, ह्या वादावर तोडगा कसा काढणार? कोणतेही काम नियमात करावा असा माझा, मी जोपर्यंत उपसरपंच होतो का तेव्हा आग्रह होता. बिगर नियमातलं काम आपल्याला कोणतंच करायचं नाही. हे माझं पहिल्यापासून आग्रह, मी करून बी दिलं नाही बिगर नियमातलं काम. जे काय भाऊसाहेबाला सांगायचं नियमात असलं तरच करायचं, नाही तर शहरा मारायचं आणि बाजूला टाकायचं. एकही बिगर कायदेशीर बेकायदेशीर काम मी जे झालं त्याला विरोध केला आहे. त्याचं मी प्रोसिडिंग वय बी घेतलं जे मला पटलं नाही ते. त्याच्यामुळं नियमात जे काम नाही त्याचं मी समर्थन करणारच नाही. फक्त त्यांची फसवणूक ज्यांनी कोणी शादीखाना मंजूर करायला आणला होता त्यांनी केलेली आहे, हे 100% खरं आहे. कारण त्यांनीच जर 48मध्ये 49मध्ये बांधला असता तर हा पुढे तक्रारीचा विषयच राहिला नसता. आणि आजही माझा त्या समाजाला शादीखाना पाहिजे या मताचा मी आहेच, पण ते त्यांच्या जागेत. बाकी दुसरीकडे केलं. मग आज त्यांनी केला, उद्या चर्मकार समाज म्हणून सगळ्या शासकीय जागाला कसं काय आपण हे करणार? अतिक्रमण करायला कसं काय प्रोत्साहन देणार? देऊच शकत नाही. आणि त्या जागेची मी स्वतः मोजणीला हजर होतो. व्हिडिओ शूटिंगमध्ये मोजणी केलेली आहे. मोजणी केली त्यावेळेलाही मी हजर होतो. परत हद्द फिक्स केली त्यावेळेलाही मी स्वतः हजर होतो. आणि ह्या दोन्ही प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. ती आपल्याकडे आत्ताच उपलब्ध आहे, ग्रामपंचायतीकडे आहे, माझ्याकडे आहे. त्याच्यात सगळे ते अतिक्रमणमध्ये निघलेलं आहे. फार मोठी प्रशासकीय चूक झालेली आहे. गायशेठ, आमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मिळालं नाही. बोला ना. आम्ही तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की ह्या शादीखान्याच्या वादावर कसा तोडगा काढणार? नियमाप्रमाणे होईल. जे काही शासकीय नियम असतील आणि आता म्हणजे तक्रार समजा दाखल झालेलीच आहे. 49मध्ये व्हायला अपेक्षित होता, तो 48मध्ये झाला. हा. आता तुम्ही म्हटणार का 48मध्ये नाही झाला पाहिजे, उद्या तो शासकीय निधी तो चुकीच्या ठिकाणी पडलाय, मग तो तुम्ही तोडायला सांगणार का? आणि मग त्या मुस्लिम बांधवांची समस्या कशी सोडवणार? अहो, कमीत कमी त्याला ज्या परवानग्या पाहिजे त्या तरी घ्यायला पाहिजे होत्या ना. ठीक आहे, झाली असेल त्यांची चूक. नाही याच्यावर तोडगा नाही. कसा काढायचा? तोडगा काय निघणार आहे? आता चुका केल्यावर तोडगा काय आहे? फाशी झाल्यावर त्यात जिवंत कसा करायचं हे विचारण्यात काय अर्थ आहे? नाही, एकीकडे तुम्ही म्हणताय त्यांची समस्या सुटली पाहिजे, दुसरीकडे सुटलीच म्हणताय पाहिजे. का त्यांना नाही आता हे नियमातच जर नाही झालं तर त्या गोष्टीचं तुम्ही तरी समर्थन करसाल का? कमीत कमी त्यांनी परवानग्या जरी पहिल्या घेतल्या असत्या, मासिक सभेचा ठराव घेतला असता, ग्रामसभेचा सुद्धा ठराव लागतो पण तो जाऊ द्या, कमीत कमी मासिक सभेचा ठराव असता, कलेक्टरची त्या जागेवर बांधण्यासाठी परवानगी असती, या काहीतरी जे नियमानुसार जे करावं लागतं ते जरी असतं तरी आपण 48-49मध्ये सगळ्या गाव बैठक घेऊन त्याच्यात विचार करून तो प्रश्न सोडवला असता. पण त्याही परवानग्या नाही आहेत ना. म्हणजे ते सगळं संपूर्ण चुकीचंच आहे. त्याचं समर्थन कसं कुणीच करू शकणार नाही. तुम्ही सुद्धा नाही करणार. का सांगा मला. बिगर परवानगीचं याला भाव द्या असं तुमचं इच्छा आहे का? हे होते राजेंद्र पिंगट, पंचायत समिती सदस्य, यांनी यांच्या भावना प्रकट केल्यात. मात्र शादीखान्याचा जो वादाचा विषय जो आहे, मग तो जागेचा विषय आहे किंवा गट नंबर 49 किंवा 48, हा वादाचा विषय कसा तोडगा निघणार, प्रशासन कसं यातून मार्ग काढेल, हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, बेल्ले.